संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, परंतु संकटांचा अत्यंत दृढ निश्चय करून आपण सामना करणं हे मात्र माणसांच्या हातात असतं. नमस्ते, हिस्ट्री बाय सचिन गोळी ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, लिपिक आणि टंकलेखक ह्या मुख्य परीक्षेसाठी तुम्ही सगळ्यांनी अप्लाय केलेला आहे आणि त्याचबरोबर एमपीएससी न आपल्या सगळ्यांना एक संधी दिलेली आहे की तुम्ही तुमचं अस्तित्व आता सिद्ध करून दाखवा. जवळपास 95,000 पेक्षा जास्त मुलं हे पूर्व परीक्षा क्वालिफाय झालेले आहेत. 18 आणि 19 हा कट ऑफ लागला होता. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचे जे फॉर्म भरलेले आहेत तर याची आकडेवारी जवळपास 85,000पेक्षा जास्त आहे आणि या 85,000मधून आपल्याला 7,500-8 हजारामध्ये कन्वर्ट करायचं असतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जे अभ्यास करत असतो तर ही 17 डिसेंबरची तारीख हा आपल्या आयुष्यातील 17 डिसेंबरच न राहता फक्त आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारी आणि आपल्या आयुष्याचा इतिहास बदलणारी, त्याचबरोबर आपल्या आयुष्याचा जो पूर्वीचा काळ आहे तर हा बदलणारी तारीख आहे आणि या तारखेसाठी तुम्ही सगळेजण अगदी जीव तोडून अभ्यास करत आहात. तशाच पद्धतीनं इतिहास या विषयामध्ये अतिशय सोपा करूया आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य जे प्रश्न येऊ शकतात ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आपण इथं पीवायक्यूचं एक व्हिडिओ मी तुमच्या समोर विश्लेषण करून दाखवणार आहे. तर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचे की इतिहास या विषयाचे प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि मी सर्वात शेवटी एक स्टोरी आणि त्याचबरोबर कोणत्या टॉपिक वरती फोकस करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जर नवीन असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अतिसंभाव्य सिरीज ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि त्या सिरीजला तुम्हाला जर मिळवायचे असेल, ऐकायचे असेल आणि बघायचे असेल तर तुम्हाला चॅनलवरती नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण की लिपिक आणि टंकलेखक ही मुख्य परीक्षा ज्या झाल्या होत्या तर ही 2019, 2021 आणि 2022 तर ह्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला जेवढे इतिहास विषयाचे प्रश्न आलेले होते भलेही त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त असू शकते परंतु काही ना काही प्रश्न आलेले होते आणि म्हणून त्या प्रश्नांचं म्हणजेच पीवायक्यूचं आपण सविस्तर विश्लेषण आणि हा विश्लेषणामध्ये जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शनचं उत्तर हेच का किंवा एलिमिनेशन मेथड कशी वापरायची आहे तर हे सविस्तर आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे. तर त्याच्यामुळं आपण आता सरळ एका आणि पहिल्या नंबरच्या प्रश्नाकडे जातोय. तर हे 2019 मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत 2019 मुख्य परीक्षेमध्ये तर हे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर 1757च्या प्लाशीच्या युद्धात डॉट डॉट हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की माणूस आपल्या कर्तृत्वाने त्याच्या कोणत्याही पदापर्यंत पोहोचू शकतो आणि हे आपल्या ब्रेन मध्ये फिट करून ठेवा. जर तुमच्याकडे कर्तृत्व सिद्ध करण्याची ताकद असेल तर तुम्ही राजाही बनू शकता, म्हणजेच आपापल्या फील्डमध्ये राजाही बनू शकता, बाप माणूस बनू शकता. तर याचं सर्वोत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. या प्रश्नाच्या अनुषंगाने तो उत्तर आलेला आहे. बघा इथे एल्फिन्स्टन आहे. आता एल्फिन्स्टन म्हणजेच कोण? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे 1819 पासून हे 1827 पर्यंत बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते, बॉम्बे प्रांताचे. आणि ह्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला 3 वेळा इंडियाचा गव्हर्नर जनरल बना अशी ऑफर दिलेली होती परंतु यांनी नाही म्हटलेले होते. वॉरन हेस्टिंग्स यांचा कार्यकाळ येतो हा 1772 पासून 1785 पर्यंत वॉरन हेस्टिंग्स जातात आणि यांच्यावरतीच महाभियोगाची प्रोसेस, इम्पीचमेंट प्रोसेस लागू केली होती आणि भ्रष्टाचाराचे आरोप यांच्यावरती खूप जास्त लागले होते. लॉर्ड डलहौसी आहेत. भारतात संस्थानिक खालसा धोरण डलहौसीचा कार्यकाळ आहे 1848 पासून 1856 पर्यंत. यांच्याच कालावधीमध्ये 1852 मध्ये इनाम कमिशन, 1853 मध्ये रेल्वे, पीडब्ल्यूडी हे सगळे 1848 पासून 56 पर्यंत झालेलं होतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा हे रॉबर्ट क्लाइव्ह आहेत. यांचा कार्यकाळ पहिल्यांदा अगदी 1757 पासून 1760 पर्यंत आणि दुसरा कार्यकाळ 1765 पासून 67 पर्यंत होता. मग प्रश्नामध्ये काय विचारले? 1757च्या हे बाकीचे सगळे 1800 मध्ये गेले, हे फक्त 1772 ते 85 पर्यंत राजीनामा दिला. तर 1757 मग इथे उत्तर क्लिक झालं तुमचं, रॉबर्ट क्लाइव्ह होते. लक्षात ठेवा 1744 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह साधा क्लर्क म्हणून आलेले होते भारतामध्ये. आपण सगळेजण क्लर्क आणि लिपिक आणि टंकलेखक या मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय. तर हे रॉबर्ट क्लाइव्ह क्लर्क म्हणून आलं होतं आणि त्याच्यानंतर 1751 मध्ये अर्काटचा तह केला कर्नाटकमध्ये आणि त्याच्यानंतर प्रतिभावंत आहे हे लक्षात आल्यानंतर यांच्यावरती जबाबदारी दिली की तू बंगालला गेला पाहिजे आता. ठीक आहे.
आणि बंगालमध्ये गेल्यानंतर मग सिराज उद्दौलाच्या विरोधामध्ये हे काय झालं, 1757 ची प्लासीची लढाई झाली होती. तर दोन युद्ध लक्षात ठेवा, ते तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. एक तर 1757 प्लासीचे युद्ध आणि त्याच्यानंतर 1764 बक्सारचं युद्ध. या दोन्ही युद्धामध्ये पराभव कोणाचा झाला, विजय कोणाचा झाला आणि तिथं काय काय स्थापन झालं किंवा विस्थापित झालं, तर यावरती आयोग एखादा प्रश्न काढू शकतं. त्याच्यामुळे हे दोन्ही युद्ध आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. त्याचबरोबर 1756 मध्ये इथं ब्लॅक होल ट्रेजेडी, त्याला अंधार कोठडीची घटना म्हणतात, तेही लक्षात ठेवा. आणि बंगालची सत्ता काढून घेतल्यानंतर किंवा बंगालमध्ये आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्या इंग्रजांना संपूर्ण भारत राज्य करण्यासाठी मोकळा झालेला होता. ठीक आहे. आणि म्हणूनच इथं वॉरन रॉबर्ट क्लाइव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. अजूनपर्यंत तुम्ही जर ऍप्लिकेशन मध्ये बॅच एक रिव्हिजन बॅच टाकलेली आहे, जर तुम्हाला इतिहास खूपच अवघड जात असेल, रिस्क घ्यायची नाही. काही लोकांची शेवटची संधी आहे, माहित नाही इथून पुढे परीक्षेला बसू देतात की घरचे किंवा बसू देणार नाही, किंवा काही लोकांचं एजही संपून जाते. एक संधी भेटली ना तर या संधीचं सोनं करायचं. आता संधीचं सोनं करण्यावरून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बिल गेट्स यांना एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला इंटरव्ह्यू चालू असतानाच की तुम्ही एवढी श्रीमंत काय आणि त्याचं राज काय आहे. त्यावरती बिल गेट्स याने आपल्या खिशातून एक चेकबुक काढलं आणि चेकबुक वरती ते चेकबुक तिच्या समोर दिलं, एक चेक काढून, आणि तिला सांगितलं तुला जे पाहिजे ती अमाऊंट तू टाकू शकते. आता त्या महिलेला खूप ऑकवर्ड फील झालं आणि तिने सांगितलं की नाही सॉरी, पण तुम्ही श्रीमंत का आहात याचं मला एक्सप्लेनेशन करा किंवा उत्तर द्या तुम्ही, किंवा काय आहे राजाचं. तर बिल गेट्सने काहीच उत्तर न देता सांगितलं की तुला जे अपेक्षित आहे ते अमाऊंट तू टाक. आता 2-3 वेळा अमाऊंट टाक म्हटल्यानंतर त्या महिलेने एकही अमाऊंट टाकलेली नव्हती. तिनं तो चेक परत घेतला बिल गेट्स यांनी, खिशात ठेवला आणि या बिल गेट्सने उत्तर दिलं की तुमचा प्रश्न विचारा. मग तिने परत तोच प्रश्न विचारला की तुम्ही श्रीमंत का आहात. लक्षात ठेवा, तुम्ही श्रीमंत का आहात आणि या श्रीमंत का आहात. तर या प्रश्नाचं उत्तर बिल गेट्स यांनी असं दिलं होतं की ज्या ज्या वेळी मला कोणत्याही गोष्टीची संधी मिळाली तर ती मी संधी सोडलेली नव्हती, आणि तुला आज श्रीमंत होण्याची मी संधी दिली होती तर तू संधी सोडलेली होती, आणि मी ती संधी प्रत्येक वेळी सोडलेली नव्हती, म्हणून मी आज श्रीमंत आहे. लक्षात ठेवा, त्यांनी कष्ट खूप केलेलं होतं. तर ही संधी आलेली आहे ना आपल्याकडे, तर या परीक्षेला आपल्याला पास व्हायचंय. मग एकाही विषयाचा एकही मार्क जाऊ नये याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक केलं पाहिजे. हा, नंतर 17 डिसेंबर नंतर तुम्हाला झोपायचं तेवढं झोपा काढा, परंतु आता आपली जोश आणि होश त्या दोन्ही गोष्टी उडाल्या पाहिजेत. ठीक आहे. पुढचा 2 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. 1885 मधून इथं आपल्याला हे वजा करायचे, साधारणतः 21वं अधिवेशन मिळून जातं. तर इथं 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय आणि गोपाळकृष्ण गोखले. तर इथे लाला लजपत राय हे मात्र 1920च्या अधिवेशनाचे अध्यक्ष जातात. जवाहरलाल नेहरू हे 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष जातात आणि त्याचबरोबर 1936च्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष जातात. आता गोपाळकृष्ण गोखले एकच राहिले आणि हे 1905 मध्ये बनारस या ठिकाणी भरलेलं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले होते. मग तुम्हाला या दृष्टिकोनातून एक क्लिव आला असेल की नेमका प्रश्न आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर कसा विचारला जातो. तर या काँग्रेसची स्थापना जी आहे ही 28 डिसेंबर 1885 ची आहे. या काँग्रेसमध्ये डफरीन नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्या डोक्यातील सुपीक कल्पना होती आणि ॲलन ह्यूम यांनी ही संकल्पना भारतीय लोकांच्या द्वारे प्रत्यक्षात आणली. त्याला सेफ्टी वॉल असं म्हटलं जातं. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे, तर या स्थापना दिवसाच्या दिवशी युट्यूबवर तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पूर्ण लेक्चर बघितलेलं आहे, त्याची लिंक मी दिलेली आहे आणि या लेक्चर मध्ये तुम्हाला टोटल आणि डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे. मग काँग्रेसचा अध्यक्ष, ठिकाण, अधिवेशन आणि ठराव कोणता झाला या 4 गोष्टी फोकस करा, काँग्रेसचा प्रश्न राहणार नाही. बरं, त्याबरोबरच इथं काँग्रेसच्या काही पूर्वीच्या संघटना होत्या, काँग्रेस पूर्वीच्या राजकीय संघटना, तर हा एक टॉपिक येतो. आणि पूर्वीच्या संघटना कुठं बनलेल्या होत्या, तर इथं पहिल्यांदा सुरुवात झाली बंगाल प्रांतातून, नंतर बॉम्बे प्रांत आहे, नंतर मद्रास प्रांत आहे आणि चौथा एरिया येतो कोणता, तर भारताच्या बाहेरील संस्था. तर हे 4 टॉपिक कव्हर करा, भारताच्या काँग्रेसच्या पूर्वीचे आणि भारताच्या राष्ट्रीय काँग्रेस बद्दल 4 घटक मी सांगितले, तर एवढं फोकस करा. एखादा तरी प्रश्न फिक्स पडलेला असतोच तुमचा, म्हणून ह्या काँग्रेस स्किप करू नका कोणत्याही परीक्षेसाठी. आता पुढील प्रश्न आहे की तबाकत ई अकबरी हा ग्रंथ ... यांनी लिहिलेला होता. तर हा ग्रंथ अकबराच्या कालावधीमध्ये इथं निजाम उलुद्दीन अहमद यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे निजाम उलुद्दीन अहमद. ठीक आहे. हे आता मेडिवल हिस्ट्री हा का टाकला जातो इथं लक्षात येत नाही, कारण का तर सिलेबस मध्ये हा मेडिवल हिस्ट्री दिलाच नाही.
तरी पण मध्ययुगीन भारताचे 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि ते पण एक प्रश्न एकाच टॉपिक वरती विचारलेले आहेत. तो टॉपिक म्हणजेच कोणता आहे? अकबर बादशाह यांचा कार्यकाळ. आता अकबर बादशाह यांचा कार्यकाळ, मग मला इथे 2 गोष्टी आठवतात. एक आहे अकबर आणि त्यांच्यानंतर असणारा औरंगजेब. ह्या दोघांमध्ये कॉमन गोष्ट काय होती? तर या दोघांनी सतीची चाल जी आहे ही बंद केलेली होती. औरंग्याचं एकच काम तेवढं चांगलं होतं की सतीची चाल बंद केली होती आणि स्त्रियांना मान सन्मानाने जगण्याची मुभा सुद्धा दिली होती. लक्षात ठेवा, औरंग्याचं एकच काम चांगलं होतं, बाकीचं सगळं काम हे छत्रपतीने संपवण्यासाठीच केलं होतं. परंतु स्वतःच या मातीमध्ये कधी संपून गेला हे त्यालाही कळालं नव्हतं. पण 1707 मध्ये त्याची कळा आणि अवकळा हे महाराष्ट्राने पाहिलेली होती. ठीक आहे. त्याचबरोबर अकबराने सुद्धा ही सतीची चाल बंद केली होती. मग या सतीच्या चालीवरती मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे की सह्यांचा अर्ज कोणी पाठवला, तर त्याला डिटेल्स मध्ये बघायचंय. पुढे आहेत जेबी कृपलानी यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? आता जेबी कृपलानी जर म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर अतिशय सौख्य आणि संबंध चांगले असणारे महत्वाचे व्यक्ती, तरी सुद्धा यांनी वेगळा पक्ष का काढला असावा? तर गोष्ट आहे 1950 ची आणि 1950 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर अनेक भेद आणि मतभेदांची मालिका अखंडित सुरू होती आणि याच निमित्ताने त्यांनी 1950 नंतर मात्र वेगवेगळ्या पक्षांची स्थापना केली. त्यामध्ये किसान मजदूर प्रजा पार्टी या पक्षाची स्थापना त्यांनी 1950 नंतर केलेली होती. काँग्रेस पक्षामध्ये फाटाफुटीचं राजकारण जेव्हा सुरू झालं तर त्यावेळीचे. ठीक आहे. परंतु हे नंतर सुद्धा काँग्रेसमध्ये आले होते आणि वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम केले होतं, म्हणजे मिनिस्ट्री वेगवेगळ्या सांभाळलेल्या होत्या. भारताच्या स्वतंत्र चळवळीमधले महत्वाचे व्यक्ती, काँग्रेस अधिवेशनाचे महत्वाचे व्यक्ती आणि त्याचबरोबर एका राजकीय पक्षाचे व्यक्ती या नात्याने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न आहे 1887 मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल ही डॉट या ठिकाणी स्थापन केली. प्रश्न आहे मुंबई, नागपूर, कलकत्ता. बघा, मुंबई, नागपूर, कलकत्ता. तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी काय काय दाखवते? आपल्याला स्थापन केलेलं दाखवते. तर याचं उत्तर आपल्याला काय येऊन जातं? तर मुंबई हा प्रश्न, इथं या प्रश्नाचं उत्तर हे येणार आहे का? तर नाही. त्याचं कारण काय येऊन जातं? तर ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, कारण या ठिकाणी बऱ्याच मिल आणि बऱ्याच कपड्यांच्या मिल इथे स्थापन झाल्या होत्या, परंतु तरी सुद्धा उत्तर येत नाही. दुसरं कलकत्ता, इथं तागाच्या जास्त उत्पादन आणि गिरण्या होत्या. सोलापूरमध्ये चादरी आणि त्याचबरोबर इथं दुसरं महत्वाचं आहे की गिरणी कामगार खूप सारे होते, तरी सुद्धा इथं ही मिल स्थापन झाली नव्हती. मग ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर हे नागपूर हे 1887 च येऊन जातं. त्यानंतर आपण छोटीशी एक सूचना इथे मी तुम्हाला सांगतोय की गट क मध्ये आता रिस्क घ्यायची नाही, कोणत्याही विषयाला कमी महत्व द्यायचं नाही आणि कोणत्याही विषयाला अति जास्तही नाही द्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला ऍज अन ऍव्हरेज जेवढे प्रश्न आपले बरोबर आणता येऊ शकतात तेवढे प्रश्न आणायचे आहेत. तर इतिहास या विषयाची बॅच आहे आणि ह्या बॅच साठी तुम्हाला अगदी रिव्हिजन बॅच आहे. 8-10 व्हिडिओ मध्ये तुमचा पूर्ण इतिहास आणि 8-10 मार्कांची तयारी करून घेतली जाते. तर या बॅचची फी साधारणतः 199-200 रुपये पर्यंत आहे. याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक हे सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. तुम्ही 17 डिसेंबर पर्यंत 1 महिन्याचा कालावधी आहे. 2-3 वेळा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आराममध्ये. ठीक आहे. तर ह्या बॅच साठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळिक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर इतिहासासाठी हे तुम्हाला सर्च सुद्धा करायचंय आणि टेलिग्रामचा हा चॅनल आपला हिस्ट्री फॉर ऑल हा जॉईन करून घ्या. जर बॅच बद्दल तुम्हाला काही अडचण जर आली तर या नंबरवरती फोन करा. अजून एक महत्वाचं आहे की ऍप्लिकेशनच्या काही पॉलिसीज चेंज झालेल्या आहेत. तर ऍप्लिकेशन मध्ये बॅच घेण्यासाठी अडचणी येतात की पेमेंटला गेलं की डायरेक्ट बाहेर पडतं किंवा आउट होतं तिथून, तर ऍप्लिकेशन क्लोज होतं. तर एक गुगलच्या पॉलिसीज चेंज झाल्या त्याच्यामुळे त्याच्यावरती काम चालू आहे. परंतु जेव्हा बाय करता त्यावेळी तुम्हाला व्हॉट्सअपला त्याच वेळी एक लिंक येते, तर तिथलं ऍप्लिकेशन क्लोज करून व्हॉट्सअपवरच्या लिंकवर जायचं. तिथं बाय मध्ये लिंकवर क्लिक केलं की पेमेंट डायरेक्ट तिथं होतं आणि मग तुम्हाला परचेस या ब्लॉग मध्ये तुमचा कोर्स दिसून जातो, रेकॉर्डेड कोर्स. ठीक आहे. तर ही एक नोटीस लक्षात ठेवा. आणि तुमच्या सरावाची खूप गरज असते, मग तुम्हाला सराव करायचा आहे. नितीन अहिराव सरांची टेस्ट सिरीज आहे, तर या नंबरवरती फोन करा. ते डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती देतील गट क च्या टेस्ट सिरीज साठी. आपण बघितले 2019 चे पेपर. आता बघतो आपण 2021 चा लिपिक आणि टंकलेखक झालेला मुख्य परीक्षेचे प्रश्न. 1857 मगाशी प्रश्न विचारला होता, 1757 नी सुरुवात झाली 19 ची. आता सुरुवात कशाने झाली तर 1857. ठीक आहे. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. भारतातील हे दुसरं विद्यापीठ आणि राज्यातील पहिले विद्यापीठ असून डॉट पर्यंत म्हणजे वर्षापर्यंत हे राज्यातील एकमेव विद्यापीठ होतं. हा प्रश्न खूपच शंकास्पद आहे आणि संशयास्पद सुद्धा आहे.
त्याचं कारण असं आहे की उत्तरामध्ये 1950, 48, 47 आणि 60 दिलेलं आहे, परंतु इथे 1920, 23, 22, 25 असं काहीच दिलेलं नाही. पण लक्षात ठेवा की इथं विद्यापीठांची स्थापना नागपूर 1923 आहे, पुणे 1949. हा प्रश्न कंबाईन पूर्व परीक्षेला एकदा विचारलेला आहे. कोल्हापूर 62, शिवाजी विद्यापीठ एसएनडीटी 1916, औरंगाबाद विद्यापीठ आहे अर्थात छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ मराठवाडा 58, 1958 आणि वायसीएम नाशिकचं 1990 आहे. तर इथं प्रश्न काय विचारलाय की 1857 नंतर कोणत्या वर्षापर्यंत महाराष्ट्रातलं विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ होतं. मग इथे 1916 पण आहे, लक्षात ठेवा 1916 पण आहे आणि 1923 पण आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरचं विद्यापीठ. मग आता मला सांगा की इथं 50, 48, 47 आणि 60 मग याच्या अगोदर कोणती विद्यापीठ, तर ही दोन तर आहेतच, परंतु इथे 1948 ला गृहीत धरून त्यांनी हा प्रश्न असा बनवलेला दिसून येतो. कारण का, तर 1949 ला पुणे विद्यापीठ बनलेलं आहे आणि यांच्या उत्तरामध्ये आयोगाने काय केलं, गृहीत धरले 1948. तर 48 हे त्याचं योग्य उत्तर आपण पकडायचं. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे की 101 दिवस तुरुंगातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक आणि सत्कार घडवून आणणारे खालीलपैकी दोन कोण होते, तर भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरे महत्वाचे त्यांच्यासोबत काम करणारे दामोदर सावळाराम येंदे. ह्या दोन व्यक्ती अशा होते की ज्यांनी डोंगरीच्या तुरुंगातून महात्मा ज्योतिबा फुले. आता केस काय होती, तर बर्वे प्रकरण, थोडक्यामध्ये सांगतो हे बर्वे प्रकरण होतं. महादेव बर्वे यांनी मानहानीची केस टाकली होती. 1881 प्रकरण आहे, ठीक आहे. यामध्ये दोन महत्वाच्या व्यक्ती होत्या, एक होते आगरकर, ठीक आहे, आणि दुसरे होते लोकमान्य टिळक. आणि या दोघांनाही 120 दिवसांची शिक्षा झाली. चांगली वर्तणूक केली म्हणून त्यांचे 19 दिवस वजा केलेले होते आणि राहिले किती, 101 दिवस, आणि म्हणून यांना 101 दिवसाची शिक्षा झाली. तर आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील, तुरुंग कोणता होता, डोंगरीचा, आणि या डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस असं एक पुस्तक लिहिलेलं होतं. या पुस्तकावर तुमचा मुख्य परीक्षेचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या दोघांमध्ये राजकीय सुधारणा अगोदर की सामाजिक सुधारणा अगोदर यावरून मतभेद होते आणि म्हणूनच यांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र स्वतंत्र काढलेलं होतं. त्यांनी हे बर्वे प्रकरण कशामध्ये, तर केसरी आणि मराठा वर्तमानपत्रामुळे खूपच पुढे आलं होतं. आणि केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर सुधारकवाले हे आगरकर पहिले संपादक होते. नंतर टिळकांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली होती. आता इथं महत्वाचं की या दोघांना सोडलं कोणी, तर महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसुधारक. यांचे मित्र कोण होते, तर एक रामसेठ उरवणे हे सर्वात श्रीमंत मित्र होते आणि रामसेठ उरवणे यांना सांगितलं की तुम्हाला 10,000 रुपये गोळा करून द्यायचे आहेत. कशासाठी, तर ह्यांना सोडवण्यासाठी जामीनदार म्हणून, ठीक आहे. आणि जामीनदार मंजूर करून दिला. त्यावेळी महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून नारायण मेघाजी लोखंडे आणि दामोदर सावळाराम येंदे या दोघांनी कुठून, तर डोंगरीच्या तुरुंगातून मुंबईपर्यंत या दोघांची मिरवणूक काढलेली होती मुंबईमध्ये. आणि राणीच्या बागेमध्ये ही मिरवणूक थांबली आणि त्या ठिकाणी त्यांचा जंगी सत्कार केलेला होता. मग अ आणि ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात आलं असेल तुमच्या, हे प्रकरण नेमकं काय होतं, कशाबद्दल शिक्षा झालेली होती. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक हे समाजसुधारक नव्हते, क्रांतिकारक म्हणून आपण त्यांना केवळ जहालवादी व्यक्ती म्हणू, फक्त जहाल मतवादी विचारसरणीचे व्यक्ती, ना समाजसुधारक ना क्रांतिकारक, जहाल मतवादी विचारसरणीचे व्यक्ती ज्यांनी इंग्रजांना भारतामध्ये थरकाप उडवून दिलेला होता. हा ठीक आहे, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही लोकांनी समाजसुधारक ठेवलं, पण समाजसुधारक नव्हते. समाजसुधारक वेगळी कॅटेगरी असते, हे मात्र समजून घ्या व्यवस्थित. आता लोकमान्य टिळक आणि महात्मा ज्योतिबा फुले हे समवयस्क जरी असले तरी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्याला महात्मा टिळकांनी अजिबात आयुष्यभर विरोध केलेला नव्हता. त्याचं कारण काय होतं, तर हे कारण होतं त्याचं की महात्मा फुले मॅथ्स पॉवर आणि मनी पॉवर हे दोन्ही ठेवून होते. 200 बाउन्सर घेऊन महात्मा फुले पुण्यामध्ये फिरत होते. लक्षात ठेवा, मग त्यावेळीची ताकद किती असेल त्यांची. आणि त्यावेळेचा संपूर्ण ही जे उच्चवर्णीयांचं वर्चस्व होतं, तरी सुद्धा महिलांना तिथे शाळा सुरू केल्या होत्या, अस्पृश्यांसाठी उद्धाराचं काम केलं होतं. अनावधानाने आज जे मी आज तुम्हाला लेक्चर देतोय, तर आजच भिडेवाडा पडला आणि या भिडेवाड्याच्या ठिकाणी आता स्मारक उभा केलं जाणार आहे. जो भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली होती. रात्री 11 नंतर महानगरपालिकेने ते पाडलं ट्रॅफिकच्या इश्यूमुळे आणि तिथे आता स्मारकामध्ये रूपांतर होणार आहे. तर तो सगळ्यात सत्यशोधक विचारवंतांचा
विजय आहे. तर टिळकांनी आयुष्यभर महात्मा फुलेंना विरोध नाही केला, परंतु टिळकांनी इथं छत्रपती शाहू महाराजांना मात्र आयुष्यभर विरोध केला होता. आणि जेव्हा टिळकांचं निधन झालं तर त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं माझा कट्टर शत्रू आता गेला. आलं लक्षात? तर हे प्रश्नांचं उत्तर आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर टिळकांच्याच विचारसरणीचे होते आणि विश्वनाथ मंडलिक हे सुद्धा एका वेगळ्या विचारसरणीचे, परंतु तळखरकर बंधू यांच्यासोबत ते मॅच होत होते. पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी मवाळ नेते आणि काँग्रेस अधिवेशनाबद्दल खालीलप्रमाणे कोणती टीका केली होती? मग परत प्रश्न आला कशावर? काँग्रेसवरती. मग काँग्रेस अधिवेशन 85, परंतु टिळक आणि हे जे रानडे होते किंवा टिळक आणि गोखले होते तर हे 1889च्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये दोघही इन झालेले होते. लक्षात ठेवा, कधीचं अधिवेशन आहे? 1889. हे वेडरबर्न जे आहेत ते यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेलं मुंबईचं अधिवेशन, जिथं 10 महिला पण होत्या आणि मग तिथं गोखले आणि टिळक तिथं पहिल्यांदा एंट्री केलेली होती. त्यानंतर टिळकांनी काँग्रेसवर टीका केली होती. खुशामत खोरांचा मेळा आणि सुट्टीतील मनोरंजन, तर हे दोन्ही स्टेटमेंट इथं बरोबर आहेत. त्याच्यामुळे अ आणि क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक म्हणायचे एक जण बोकडासारखा, एक जण गाढवासारखा, बेडकासारखा ओरडतो आणि हा 12 महिन्याची ठरलेली 12व्या महिन्याची वेळ हा तंतोतंत पाळतात आणि आपल्या सोयीनुसार एकत्र येतात आणि वगैरे वगैरे भरपूर टीका त्यांनी केलेली होती. तर ते काँग्रेसच्या माझं जे लेक्चर आहे युट्यूब वरती, तर त्याच्यामध्ये बघा सगळे डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. इथं तुमचा वेळ घेत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की झाशीची राणी पलटणीचं नेतृत्व. मग हे आपल्याला कुठं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट करून जातं, परंतु या प्रश्नाचा जो कालावधी आहे 1946 नंतर 47 पर्यंतचा कालावधी हा सगळ्या प्रश्नामध्ये टप्प्याटप्प्याने विचारलेला आहे. म्हणजे 1942 चळवळ, आझाद हिंद फौज वगैरे विचारले. तर झाशीची राणी पलटणीचे नेतृत्व, तर इथं 2 नंबर लिहा, असं लिहा म्हणजे तुम्हाला परत इथं टिक मार्क करताना फायदा होऊन जातो. नाविकांच्या बंडाचा नेता हे होते BC दत्त 1946. आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस आणि छोडो भारत आंदोलनामध्ये भूमिगत कोण होत्या? तर अरुणा असफ अली. मग इथं शोधायचं आपल्याला की 2, 4, 1 आणि 3. मग 2, 4, 1 आणि 3, तर हा 4 नंबरचा पर्याय योग्य आहे. आता झाशीची राणी पलटण कुठं स्थापन केली होती? तर 1942 नंतर आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. इथे सरकार म्हटलेले लक्षात ठेवा. आझाद हिंद फौजेची स्थापना हे लॉर्ड हार्डिंग दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर रासबिहारी बोस 1923 ला जपानला जे गेले तर तिथल्या मुलीबरोबर लग्न केलं. हा जपानमध्ये जी करी आहे ती खूप प्रसिद्ध केली होती रासबिहारी बोस यांनी. आणि रासबिहारी बोस यांनीच काय केलं तर जपानमध्ये असणाऱ्या भारतीय युद्ध कैद्यांच्या मदतीने आझाद हिंद फौजेची स्थापना केली. आणि मग त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे नेतृत्व दिल्यानंतर सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारची स्थापना 43 मध्ये केली. त्यानंतर नाविकांचा बंड ही 1946 ची घटना आहे मुंबईत मध्ये. आझाद हिंद सरकारची स्थापना 1946, छोडो भारत आंदोलन हे 1942. तर असा अभ्यासाने असं अनालिसिस केलं की तुमच्या आयोगाचे प्रश्न हे ऑटोमॅटिक सुटून जातील आणि तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकवरती फोकस केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं 4 नंबरचा पर्याय योग्य आहे. आपण पुढील प्रश्न बघतोय, खालील जोड्या योग्य जोड्या लावा. हे ब्रिटिश अधिकाऱ्यांची आणि महत्वाच्या व्यक्तींची नावं आणि इकडं काही भाषांतर केलेली पुस्तकं किंवा त्यांचं कशाचं भाषांतर केलेलं दिलेलं आहे. तर विल्यम जॉन्स यांनी शाकुंतलाचं भाषांतर केलं होतं. इथं नंबर 4 आलं. हे 1789 मध्ये केलेलं होतं शाकुंतलाचं भाषांतर. त्यानंतर वॉरन हेस्टिंग्स. आता वॉरन हेस्टिंग्स यांचा कार्यकाळ हा आपल्याला लिहायचा आहे 1772 पासून 1785 पर्यंत. पण चार्ल्स विल्किन्सन जे होते तर यांनी भगवद्गीता याचं भाषांतर केलं. म्हणजे भगवद्गीतेचं भाषांतर केलं चार्ल्स विल्किन्सन यांनी आणि त्याला प्रस्तावना जी दिली होती तर ही प्रस्तावना दिली होती फक्त. लक्षात ठेवा, पुस्तक याने टोटल ट्रान्सलेट नाही केलं. याच्या कालावधीमध्ये 1884-85 मध्ये हे पुस्तक ट्रान्सलेट केलं, त्याला प्रस्तावना मात्र या वॉरन हेस्टिंग्स यांनी दिली होती. त्यानंतर सर्वात महत्वाचं विल्यम कॅरे हे वेगवेगळ्या भाषिकांचा ज्ञानी होता. त्याला खूप साऱ्या भाषा येत होत्या आणि त्याच्यामध्ये त्याला मराठी भाषा सुद्धा येत होती. लक्षात ठेवा, मराठी भाषा. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉर्ड वेलस्ली यांनी 1800 मध्ये जेव्हा फोर्ट विल्यम कॉलेज हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला होता, तर फोर्ट विल्यम कॉलेज जेव्हा उभा केलं तर त्या कॉलेजमध्ये ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून विल्यम कॅरेची अपॉइंटमेंट केली होती. आणि मग तिथं तो मराठी, बंगाली, उर्दू वेगवेगळ्या भाषा संस्कृत शिकवायचा आणि त्याच वेळी त्यानं मराठी भाषेचा शब्दकोश विल्यम कॅरे यांनी लिहिला होता. 1800 मध्ये लिहिला होता त्याने, तिथंच अपॉइंटमेंट
केली तेव्हा, परंतु 1802 मध्ये ते फोर्ट विलियम कॉलेज बंद पडलेलं होतं. त्यानंतर ग्रँड डफ आहे. या ग्रँड डफने द रायझिंग ऑफ मराठा पॉवर, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला होता आणि रानडेंनी त्याला टीका केलेली होती. तर या ग्रँड डफ यांनी वनवा सिद्धांत मांडलेला होता. मग आपल्याला 4, 3, 2 आणि 1 2 3 4 हे कुठे सापडते का, तर हे आपल्याला बघायचंय. तर 1 2 3 4 नंबर 1 च्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला हे उत्तर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे. ओके, इथं दिलेलं आहे बघा सगळं. तर हे एकदा सविस्तर बघून घ्या. मी ऑलरेडी याचं विश्लेषण तुम्हाला सविस्तरपणे केलेलं आहे. तर महत्वाच्या व्यक्ती तुम्हाला एकदा लिस्ट बनवायचे, त्यांनी काय काय केलं. दुसरं महत्वाचं आहे, 18 जून 1828 रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सह्या होत्या. तर 3 प्रांतातून 3 महत्वाच्या व्यक्ती होत्या. तर ऑलरेडी जगन्नाथ शंकर सेठ, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांचं युट्यूब वरती लेक्चर आहे. हे लेक्चर जाताना बघून चला. कारण का, तर या लेक्चर मधून तुमचा जगन्नाथ शंकर सेठ हे पूर्ण कन्सेप्ट होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 100% एका प्रश्नाची मदत होणार आहे. तर हा 1823 मध्ये जो अर्ज केलेला होता, कोणाला केला, तर ब्रिटनच्या पार्लमेंटला जो अर्ज केला, त्या अर्जावरती 3 प्रांतातून सह्या होत्या. मग पहिला प्रांत कोणता आहे, बंगाल. त्या बंगालमधून राजा राममोहन रॉय, ठीक आहे, हे राजा राममोहन रॉय. त्याच्यानंतर दुसरा प्रांत आहे बॉम्बे प्रांत. बॉम्बे प्रांतातून दुसरे महत्वाचे व्यक्ती होते तर हे नाना जगन्नाथ शंकर सेठ. आणि तिसरा प्रांत आहे मद्रास. मद्रास प्रांतातून अय्यर नावाचे व्यक्ती होते. तर ह्या तिन्ही व्यक्तींनी ब्रिटनला अर्ज पाठवला होता. त्याचं कारण काय होतं, तर 1819 मध्ये राजा राममोहन रॉय यांच्या वहिनी सती गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांनी मग आत्मीय सभा असेल किंवा त्या सामाजिक सुधारणेच्या चळवळीमध्ये ही प्रथा बंद पडली पाहिजे. तुम्ही कल्पना नाही करू शकत की सतीची चाल ही प्रथा किती अघोरी आणि ही किती विचित्र प्रथा होती. म्हणजे त्या महिलेचा नवरा हा कोणत्याही व्यसनाने किंवा कोणत्याही आजाराने किंवा नॅचरली किंवा ऍक्सिडेंटली जरी डेथ झाली तर त्या महिलेचा जगण्याचा अधिकार काढून घेतला जात होता त्याच्यामुळं. आणि त्या जळत्या चिठेवरती त्याचं डोकं मांडीवरती ठेवायचं आणि स्वतःलाही जाळून घ्यायचं. मला सांगा, जिवंतपणी जवळायला कोणाला आवडेल, नाही. मग जेव्हा ती बाहेर येत होती, लक्षात ठेवा ही एक स्मशानभूमी आहे, ठीक आहे, आणि या स्मशानभूमीमध्ये इथं चिता जळते आणि ह्या चिता जळत असताना तिला सुखाने थोडी जळणार आहे, ती त्रास होणार आहे आणि त्रास होणार आहे तो जबरदस्ती तिथे लादलं जातं. मी इथं काठ्या घेऊन लोक थांबायचे आणि ती जर जळताना जर उडी बाहेर मारू लागली तर त्या काठीने आतमध्ये ढकलायची चितेमध्ये. पण एवढंच नाही तर जीवाच्या आकांताने ओरडली जायची ती स्त्री. आणि म्हणून ही ओरडू नये आणि तिचा आवाज बाहेर जाऊन लोकांना त्रास होऊ नये म्हणून या बाजूला नगारे वाजवले जात होते. तर ही विचित्र सतीची प्रथा होती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, अकबराने चांगलं काम केलं, बंद केली, औरंगजेबाने बंद केली सतीची प्रथा आणि त्यानंतर या 3 महत्वाच्या समाजसुधारकांनी अर्ज पाठवलेला होता. तर ही नगाऱ्यामधून आवाज बाहेर जाऊ नये त्या महिलेचा म्हणून नगारे वाजवले जायचे. तर ही सतीची चाल होती. ते बंद करण्यासाठी विल्यम बेंटिक यांना खूप महत्वाची मशक्कत करावी लागली होती. पुढील महत्वाची सूचना आहे, हा 1 डे रिव्हिजन बॅच आहे 199 रुपयाची. यामध्ये तुम्हाला सगळा इतिहास कव्हर करून दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर ऍप्लिकेशनला व्हिजिट करा आणि तुम्हाला जर अजून काही अडचण आली तर या नंबरवरती फोन करा. पेमेंटला शक्यतो इश्यू होऊ शकतो. गुगलच्या पॉलिसी चेंज झाल्यामुळे तुम्हाला पेमेंटला जाता बाय करता त्यावेळी व्हॉट्सअपला लिंक येते, तिथे जाऊन पेमेंट करा. कोर्स तुमच्या परचेस बॉक्स मध्ये दिसून येईल, ठीक आहे. पुढे जाऊया आपण की मी खूप सुंदर एक वाक्य लिहिलं होतं, वाचलं होतं, ते मी कॉपी पेस्ट केलं होतं की अलमारीमध्ये बंद असलेल्या पुस्तकांनी आत्महत्या केली आणि चिठ्ठीमध्ये नाव लिहिलं होतं मोबाईलचं. म्हणून इथे एक तुम्हाला सजेशन आहे की तुमच्याकडे मटेरियल कोणतंही येऊ द्या, व्हिडिओ फक्त तुम्ही मोबाईलवरती बघा, परंतु तुम्ही जर कोणताही प्रकारचा अभ्यास मोबाईलवरती करत असाल वाचून तर ते अजिबात करू नका. कारण का, तर मोबाईल आणि घड्याळ ही फक्त स्मार्ट झाली, माणूस स्मार्ट झाला नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर स्मार्ट व्हायचं असेल तर प्रत्येक पीडीएफची आणि प्रत्येक डॉक्युमेंटची प्रिंट काढा, त्याला पेनाने रेषा मारा. दॅट इज द ओरिजिनल स्टडी, प्युअर स्टडी. आणि म्हणूनच फक्त लिहून त्याच्यावरती तुम्हाला रेषा मारल्या की ते लक्षात राहतं जास्त. आणि म्हणून कोणतीही प्रिंट काढा आणि त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा, मोबाईलवरती अभ्यास करू नका. नसेल तर पुस्तकाने आत्महत्या करून नाव चिठ्ठी मध्ये नाव लिहिलं होतं मोबाईलचं. तर हे खूप सुंदर वाक्य होतं बघा, बंद अलमारी में पुस्तकों ने आत्महत्या कर ली और सुसाइड नोट में आरोपी का नाम मोबाईल लिखा. तर हे वाक्य होतं. तुम्हाला जर अभ्यासामध्ये जर काही अडचण येत असतील तर दिलेल्या नंबरवरती फोन केला तरी चालेल. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करून राहतो, ठीक आहे. पुढे आपण जातो 2022 चे प्रश्न बघतोय आता. नाना फडणवीस
यांनी काय केलं होतं, हे महत्वाचे बारमाही मधले होते. तर यांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांना अखिल भारतीय संघराज्य निर्माण करून एकत्र आणलेलं होतं. अखिल भारतीय म्हणजेच काय, तर त्याला बारमाही असं म्हणू. बारमाही म्हणजे हे बारमाही म्हणजेच 12 लोक अशी होती की जे 1761 पानिपतचं जे युद्ध आहे, त्या पानिपतच्या युद्धानंतर पेशव्यांच्या कार्यकाळाला उतरती काळा लागली. ठीक आहे, त्यांच्या राज्यकारभाराला जी ताकद होती ना, ते नारायणरावानंतर राहिली नव्हती तिथं, आणि म्हणूनच पेशवाई नंतर उतरती काळा लागली. मग राघोबा आले आणि दुसरे बाजीराव आले. त्याचबरोबर निष्क्रिय पेशवा आणि इथं आपल्याच आनंदामध्ये राहणारे पेशवा, याच्यामुळे ती जी स्टारडम होतं तर हे निघून गेलं होतं, आणि म्हणूनच ह्या लोकांनी सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतली इंग्रजांच्या विरोधामध्ये. आता सर्वात महत्वाचं इथं तर एक राघोबा होते आणि इथं बाजीराव दुसरा, या दोघांनीही सत्ता काबीज करण्यासाठी सुरत आणि वसई दोन्ही तह केले होते, आणि ते दोन्हीही तह इंग्रजांना एकत्र आणून केलेले होते. इंग्रजांच्या बरोबर केले होते की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला पुण्यामध्ये मदत करतो. हे असा सीन झाला होता इथं, आणि याच्या विरोधामध्ये हे सगळी मंडळी काम करत होते. तर त्याच वेळी मराठा सरकार म्हणजे पेशवा, हैदराबादचा निजाम, त्याचबरोबर म्हैसूरचा हैदर अली आणि नागपूरचे भोसले, तर या दोन्ही लोकांना एकत्र केलं होतं. आता हा आरकाट, कर्नाटक आणि हे सगळं याचा काही संबंध येतच नाही, आणि त्याच्यामुळं हे दोन्हीचे दोन्ही ऑप्शन उडून जातात. मग ए आणि ब हे दोन्हीचे दोन्ही उत्तर येऊन जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे काय, तर अ आणि ब. आता हैदराबादचा निजाम म्हणजे कुठपर्यंत जातो, पूर्ण मधला भारत कव्हर करतो. जे नागपूरचे भोसले जे आहेत हे बंगालपर्यंत त्यांची पॉवर आहे, व पूर्ण तो कोस्टल एरिया कव्हर करतात. आणि त्याचबरोबर इथं असणारा हैदर अली हा पूर्ण कर्नाटक रिजन कव्हर करतोय, म्हणजेच, आणि मराठे ते दिल्लीपर्यंत आहेत. म्हणजे या सगळ्यांनी एकत्र जर केलं तर इंग्रजांच्या विरोधामध्ये आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढता येते. मग राघोबाला पेशवा न होऊ देण्यामध्ये हे नाना फडणवीस यांचंच काम होतं. त्याचबरोबर दुसरा बाजीरावाला सत्ता जाऊ नये, ती गेली, आणि त्या गेल्यानंतर मग ह्या नाना फडणवीस यांना कैद केलं आणि कैद करून नगरच्या तुरुंगामध्ये ठेवलं. तिथेच त्यांचा 1800 मध्ये मृत्यू झाला. तो भाग वेगळा होता. 1800 नंतर मृत्यू झाला. परंतु हे या लोकांच्या हाती सत्ता जाऊ नये याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केलेले होते. मग तिथं माधवराव असतील किंवा सवाई असतील, नारायणराव असतील, या सगळ्या लोकांना गादीवरती बसून राज्यकारभार करण्याचा, दत्तक विधान करण्याचा कार्यक्रम त्यांनी पूर्ण केलेला होता, प्रयत्न केलेले होते. परंतु नाही, आता हे जे एकत्र आणलेले होते, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिलं मराठा युद्ध आहे 1775 पासून 82 पर्यंत. तर या युद्धाला सप्तवार्षिक युद्ध असं म्हटलं जातं, आणि या सप्तवार्षिक युद्धाच्या दरम्यान यांची ताकद अजून वाढवण्यासाठी 1779 मध्ये ह्या सगळ्या लोकांना त्या नाना फडणवीस यांनी एकत्र आणलेलं होतं. ठीक आहे, पुढे आपण जातो. महत्वाचं की इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. प्रश्न वाचताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्रश्नाला नेमकं काय म्हणायचंय, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की प्रश्न कसा सोडवायचे. तर हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली. वाढ कसली होणार आहे, तर भारतीय उद्योगधंदे जे होते तर त्यांची बोटं कापण्याचं, त्यांना कर्ज द्यायचं नाही, त्याचबरोबर त्यांना उद्योगधंद्यापासून बाजूला करायचं आणि त्यांना मजूर बनवायचं. तर हे इंग्रज लोकांनी कामं केली होती. दुसरं, शहरी ओस पडू लागले, शहरे भरू लागली. कारण का, तर गावाकडे खूप डिस्क्रिमिनेशन इंग्रजांकडून जास्त होतं, म्हणून ते शहरामध्ये येऊ लागले होते. त्यानंतर पुढचा आहे शेती हा प्रमुख. अगदी बरोबर आहे. कारण का, तर इंग्रजांचा महसूल हा म्हणजेच काय, तर नफा कमवण्याचं साधन होऊन गेलं होतं, आणि इंग्रजी राजवटीमध्ये समाज सुधारण्याचा प्रयत्न झाला, बिलकुल झाला. यामध्ये जातीभेद आणि डिस्क्रिमिनेशन मतभेद हे बिलकुल मानले जात नव्हते. म्हणजेच तिथं एखादा सवर्णही बसत होता आणि तिथं कॅटेगरीचा बसत होता, शिकत होता. त्याच्या वाहन सरकारी दप्तरी दोघेही काम करत होते, म्हणून समाज व्यवस्थेमध्ये सुधारणा. आणि महात्मा फुलेंना कोणी मदत केली होती, त्या सगळ्या लोकांनी मदत केली होती. डॉक्टर आंबेडकरांबरोबर हे असायचे, त्याचबरोबर समाज सुधारकांबरोबर इंग्रजी जास्त असायचे, सपोर्टिव्ह होते ते. म्हणून आपल्याला क आणि ड हा ऑप्शन इथं बरोबर घेऊन जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे क आणि ड. ठीक आहे, आपण यानंतर पुढचा प्रश्न बघतोय. आता हा मेडिवल हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, परंतु मेडिवल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं की अकबर बादशाह यांच्यावरतीच दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत. 3 वर्षाच्या पेपरमध्ये फक्त 2 क्वेश्चन अकबरावरती आहेत मेडिवलचे. तर अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ट होते. नवरत्नांचा दरबार असायचा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हसन निजामी नाही, अब्दुल हसन नाही, सियाज नाही. तर हे वरचा ऑप्शन तर कट झाला. ठीक आहे, अब्दुल रहीम खान होते, अबुल फजल होते, शेख फैजी होते, तानसेन तोडरमल, राजा बिरबल होते, राजा मानसिंग मुल्लादो प्याजा होते, हाकिम हुकूम. अर्थातच हे ब, क आणि ड, म्हणजेच इथं आपल्याला ऑप्शन मध्ये येऊन जातो ब, क, ड. बर, अकबराने सुरुवात केली होती. अकबराचा जन्म एका राजपूत घराण्यामध्ये झाला होता, राजपूत किल्ल्यावर झाला, अर्थातच राजपूत स्त्रीपासून झाला, महाराणी. आता अकबराने राजपूतांना खूप जवळ केलेलं होतं,
आणि जी मोहीम किंवा जी परंपरा सुरू झाली तर ती तिथून पुढे सगळ्या बादशहांनी अकबरांबरोबर वैवाहिक संबंध स्थापन केले. एव्हन त्यांनी खूप चांगलं राजकारणामध्ये त्यांना स्थान सुद्धा दिलेलं होतं. आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला इथं दिसतात बघा, राजा तोडरमल, राजा बिरबल, राजा मानसिंग, हे सगळे कोण होते? यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या होत्या. तर हे सगळे कोण होते? राजपूत होते, पॉवरफुल होते, ताकदवान होते, आणि म्हणून त्यांनी आपल्या दरबारामध्ये महत्वाच्या पोझिशन वरती ठेवलेलं होतं. तर हा मेडिवल हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. मग 9 कोण कोण होते? हे 9ची एक लिस्ट पण मी दिलेली आहे. आय होप तुम्हाला इथं समजेल. तर बिरबल तानसेन, अब्दुल रहीम खान ए खाना, अबुल फजल फैजी, राजा मानसिंग, राजा तोडरमल, मुला दो पैजा आणि फकीर अजुद्दीन. तर हे तोडरमल जो आहे तर याने जमीन मोजणीची पद्धत खूप चांगली होती त्यावेळेची, ती डेव्हलप केली आणि मोगलांनी ती नंतर लागू केलेली होती. पुढे जातोय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील पदे आणि त्यांच्या कार्याच्या योग्य जोड्याला हवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेमध्ये सेंट्रल असेंब्ली खूप सुंदर आहे, जुनी संसद, ठीक आहे. तर जुन्या संसदेला व्हिजिट केली होती. सेंट्रल असेंब्लीला जेव्हा व्हिजिट केली तर ती खूप सुंदर होती, आतमध्ये बघण्यासारखी होती. तर ह्या सेंट्रल असेंब्लीमध्ये निवांत बसलेले होते आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्टेज होतं. त्याच वेळी मराठवाड्यातून पंजाबराव जे देशमुख होते तर हे तिथे गेले. डॉक्टर आंबेडकरांचे खूप चांगले मित्र होते. डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारला की मिस्टर आंबेडकर, तुम्ही खूपच आनंदी दिसताय आज. तर हो, आनंदी, आज मंत्रिमंडळाचं कलम लिहून झालंय माझं. तर त्यात काय विशेष? म्हणे तुमचं तर काम खूपच सोपं आहे. नाही, परंतु तरी पण हे काम अवघड होतं माझ्या मते, तरी पण अवघड होतं आणि तरी मी ते काम पूर्ण केलेलं आहे. मग अवघड कसं काय आणि अवघड असलं तर सोपं कसं काय केलं, हा प्रश्न जेव्हा पंजाबराव देशमुख यांनी विचारला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सांगितलं की माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाचा एक नमुना होता आणि त्या साच्याला धरून मी भारतीय मंत्रिमंडळाची रचना केलेली आहे. तर ही उदाहरणं तुम्हाला ऐकायला मिळतील प्रथमतः एपिसोड किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पदे आणि त्यांच्या कार्य हे आपल्याला जोड्या लावायचे आहेत. तर बघा, अमात्य यांचं काम काय होतं? अमात्य हा जमा खर्च गोळा करायचा, म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहायचा. म्हणजेच इथं आपल्याला 3 नंबर आलं. सचिवाचं काम काय असायचं? तर राजपत्र, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आलेली पत्र सरदारांना द्यायची पत्र, तर याचं काम हे सचिव करत होते. आता मंत्री काम काय करायचे? राजनैतिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या, म्हणजे शिवाजी महाराजांनी काय खाल्लं पाहिजे, कुठे गेले पाहिजे, त्यांचं शेड्यूल काय असायला पाहिजे, त्यांची डायरी काय, घरातले संबंध कसे व्यवस्थित ठेवायचे, तर हे काम कोण करत होते? मंत्री काम करत होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर 4 नंबर. आणि सुमंत म्हणजेच कोण? तर हा सुमंत म्हणजे परराष्ट्र संबंध, हे परराष्ट्र मंत्री असतो तर परराष्ट्र मंत्री ते होते. म्हणजेच येतात 2 आलं. मग हा प्रश्न आपल्याला जोडता येतो 3, 1, 4 आणि 2. 3, 1, 4 आणि 2. तर इथं 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. ठीक आहे. आता मी इथं नावं पण दिलेली आहेत की 8 जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं तर ती नावही तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. मग पंतप्रधान म्हणजे पेशवा कोण होता? मोरोपंत विठ्ठल पिंगळे, आणि यांच्यावरती प्रश्न बनलेला आहे ऑलरेडी बऱ्याच वेळा. त्यानंतर पंत म्हणजे अमात्य, त्याला मुजुमदार म्हणतात, रामचंद्र निळकंठ. पंत सचिव सुरनीस म्हणतात अण्णाजी पंत दत्तो. मंत्री वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक. सेनापती सरनोबत नेताजी पालकर, आणि हे नेताजी पालकर परीक्षेला विचारलेले आहेत, ताकदवान होते. त्यानंतर पंत सुमंत, त्यांना डबीर म्हणतात, रामचंद्र त्रिंबक. न्यायाधीश काजी उजुद ही निराजी पंत रावजी, आणि पंडित दानाध्यक्ष सद्र मोहतसिंग हे मोरेश्वर पंडित. तर हे महत्वाचे 8 सुपर 8 होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि यांच्याच आधारावरती आज मंत्रिमंडळाची रचना आहे आपली. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ जे होतं तर त्याची डिटेल्स मी इथे दिलेली आहे. तुम्हाला ते दिसत जरी नसली तर आपल्या हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाठवून देतो, आणि मग ती तुम्ही अगदी याचे एक फोटो शेअर करून देतो, मग ते तुम्ही बघा. तर पंतप्रधान मोरो त्रिंबक हे पिंगळे, आता यांचं काम काय होतं? ते सर्वात मोठा व्यक्ती होता, प्रथम क्रमांकाचे मंत्री होते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सर्वात मोठा जर अधिकार कोणाचा असेल तर तो होता यांचा पंतप्रधान पेशव्यांचा. पंत अमात्य मुजुमदार रामचंद्र निळकंठ हा मंत्रिमंडळातील महत्वाचा व्यक्ती होता. त्यांचा सर्व महाल परगण्याचा जमा खर्च परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेणं, तपास करणं आणि सगळी माहिती महाराजांसमोर देणं हे त्यांचं काम होतं. पंत सचिव सुरनीस अण्णाजी पंत दत्तो महत्वाचा मंत्री होता. येणारे जाणारे पत्रव्यवहार यांच्यावरती त्यांचं लक्ष होतं, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सुभेदारांना
पाठवली जाणारी पत्र, त्याचबरोबर आज्ञापत्र, खलिता यांच्यावरती लक्ष असायचं. मंत्री वाटणीस दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांचं खाजगी काम होतं आणि ते सगळं काम त्यांचं म्हणजे भोजन असेल, कोणाला भेट द्यायचंय, त्याचबरोबर खाजगी वैयक्तिक कुटुंब आमंत्रण निमंत्रण हे काम त्यांचं. सेनापती सरनौबत छत्रपती शिवाजी महाराजांचे कान नाक डोळे घोडदळ पायदळ सगळं हे ते सांभाळत होते. त्याचबरोबर स्वतंत्र सेना प्रमुख सुद्धा होता. मंत्रिमंडळामध्ये यांचा समावेश मात्र त्यांचा नव्हता, परंतु या महत्वाच्या सेनापतीचा होता. यांच्या हाताखाली काम करणारे यांचा इथं समावेश नव्हता. पंत सुमंत डबे रामचंद्र टिळक होते, ते स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते, व्यवहार सांभाळत होते. न्यायाधीश कोण होते? काजी उल उजर हे निराजी पंत रावजी होते, म्हणजे सरन्यायाधीश स्वराज्याचे होते. मग तुम्हाला प्रश्न विचारतात स्वराज्याचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? मग इथं दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबद्दलचे खटले इथं फायनल. आणि जसं सुप्रीम कमांडर असतो राष्ट्रपती, तर तसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे कधीतरी खटला जात होता. आणि 8वे आहेत पंडित दानाध्यक्ष सद्र मुहत सिंह मोरेश्वर पंडित होते, ते धर्म खात्याचे प्रमुख होते. मग विद्वान असेल, ब्राह्मण असेल, पुरोहित असेल तर यांना दान धर्म करणे, गरिबांना वाटणे, तर याचं काम हे 8 म्हणजेच हे अष्टप्रधान मंत्रिमंडळ ताकदवान होतं. आपण पुढील प्रश्न बघतोय वॉरन हेस्टिंगच्या, म्हणजे हे वॉरन हेस्टिंग महत्वाचे आहेत. बघा हा 3रा ते 4था प्रश्न आहे यांच्यावरती. तर कार्यकाळ आहे 1772 ते 85. पुढील पैकी कोणती प्रकरणे गाजलेली होती? वॉरन हेस्टिंग्स यांच्यावरती सर्वात महत्वाचे की मिंटो पहिला जो आहे तर यांच्या अध्यक्षतेखाली महाभियोगाची प्रोसेस राबवली होती. आता मिंटो कोण आला? तर मिंटो 2 आहेत. मोर्ले मिंटो वाला तो नाही, तर हा मिंटो आहे 1805 पासून पुढे, 1805 पासून 7 पर्यंत. ठीक आहे, तर हा मिंटो पहिला आहे. आणि दुसरा जो मिंटो आहे तर हे मिंटो येतात 1807 पासून 13 पर्यंत इथे. आणि हे आहेत 1905 पासून 1905 पासून 10 पर्यंत. तर हे दुसरे मिंटो. ठीक आहे, हे मोर्ले मिंटो वाले. तर ह्या मिंटो इथं अध्यक्ष होते इम्पीचमेंट प्रोसेसच्या वेळी. त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली. कोणावरती? वॉरन हेस्टिंग्स वरती. तर बघा लक्षात ठेवा, रोहिलखंड प्रकरण आहे, नंदकुमार प्रकरण फाशी, चेतसिंग प्रकरण, अवधच्या बेगमांचं प्रकरण, हे सगळी प्रकरणं आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या वॉरन हेस्टिंग्सला खूप मोठी शिक्षा झालेली होती, भ्रष्टाचार केलेला होता. म्हणून वरीलपैकी सर्व हे पर्याय योग्य आहेत. आता सांगायचं म्हणजेच काय, तर एक एक प्रकरण. आता रोहिलखंड म्हणजेच कुठून? तर हे पठाण होते, रोहिल खंडामध्ये राहणारे पठाण होते. तर त्यांना परत हाकलून द्यायचं किंवा तुमची सत्ता टिकवून ठेवतो, तुम्ही मला पैसे द्यायचे. तर हे प्रकरण त्यांचं होतं. त्या बदल्यात पैसे दिले पण सत्ता टिकवून ठेवली नाही, आक्रमण केलं होतं. दुसरं आहे कोणतं? नंदकुमार. आता बंगालमध्ये असणारा जो नवाब आहे तर त्या नवाबाची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला काय केलं होतं तर लाच मागत होते. आणि त्यावेळी तिथं असणारे बलाढ्य जे जमीनदार आहे तर हे नंदकुमार होते. आणि यांनी प्रकरण बाहेर काढलं. त्यावेळी सुप्रीम कोर्ट नुकतंच बनलं होतं 1874 मध्ये, 1774 तर त्या सुप्रीम कोर्टाचा जो पहिला सरन्यायाधीश होता एलिजाह इम्पे, तर हा या वॉरन हेस्टिंगचा चांगला मित्र होता. त्या दोघांनी कटकारस्थान रचलं, नंदकुमारला फाशी दिली. त्यावेळी ब्रिटनच्या वर्तमानपत्रांनी लिहिलं होतं की भारतीय जे न्यायाधिकरण आहे तर त्याचा गळा घोटला गेला. तर प्रकरण न्यायाधीश हे नंदकुमार. चेतसिंग प्रकरण, बनारसचा राजा चेतसिंग आहे. तर हेस्टिंग्स तिथे जातोय बनारसमध्ये, त्याचा हा मान सन्मान करतोय, तरी पण 5 लाख रुपयाची तू लाच मागतोय. कोण? वॉरन हेस्टिंग. आणि 5 लाख रुपये देत नाही म्हणून त्याचं राज्य बडतर्फ केलं जातं, काही कालावधीनंतर परत दिलं जातं. तर हे प्रकरण आहे राजा चेतसिंग. आणि अवधच्या बेगम. आता बेगवांना मुलगा नव्हता आणि बेगमला मुलगा नव्हता, म्हणून दत्तक मुलगा मी अग्री करतो, दत्तक विधान, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पैसे दिले पाहिजे. तर हे अवधचं प्रकरण आहे. म्हणजे हे सगळं हे भ्रष्टाचारी प्रकार होता याचा, वॉरन हेस्टिंगचा, आणि याच्यासाठी हे गाजलेला होता. यानंतर आपण पुढे बघतोय हैदराबाद संस्थानाशी संबंधित पुढील विधानांपैकी कोणती विधाने सत्य आहेत. आता सत्य विधान कोणते हे आपल्याला बघायचं आहे. हैदराबादची स्थापना निजामुल मुल्क असफ जाह यांनी केली होती, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं, संस्थानाची स्वतःची रेल्वे होती, सैन्य होतं, टपाल सेवा आणि हवाई यंत्रणा. तर हे एवढे निजामवाले 1948 पर्यंत एवढे बदमाशगिरी करत होते की यांनी डायरेक्ट फ्रान्स, त्यांनी डायरेक्ट पाकिस्तान इथपर्यंत त्यांचं चलनही आणलं होतं. तिथून सैन्य मागवलं होतं, तिथून शस्त्रे मागवली होती. का? तर संपूर्ण भारताच्या मध्ये आपलं राज्य आहे ते खूप धोकादायक होतं, हे पटेलांना कळालेलं होतं. आणि म्हणून आपल्याला राहायचं असेल तर आपल्याकडे स्वतःची यंत्रणा सगळी पाहिजे, म्हणून ही सगळी यंत्रणा उभा केली होती. परंतु इथं काय झालं होतं तर हैदराबाद संस्थानाचं विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो म्हणजे 4 ठिकाणावरून पोलीस आणि सैनिक आत घुसल्यानंतर केवळ
4-5 तासाच्या कारवाईनंतर हैदराबाद आपल्या ताब्यात आलं होतं. रजाकाराच्या फौजेने माघार घेतली होती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं नुकसान त्यांनी केलं होतं तेवढंही नुकसान त्यांचे झालं होतं. म्हणजे त्याची युट्यूबला किंवा इकडे तिकडे तुम्ही जर लेख वाचले तर तिथं जशी हिंदू समुदायाची किंवा मराठी माणसांची जशी कत्तली केली असतील किंवा बरेच काही अन्याय केला असेल, तर तसाच अन्याय आपणही तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये केला होता. हे काल वाचताना माझ्या लक्षात आलं होतं एका पुस्तकातून. ठीक आहे. आता हे ऑपरेशन विजय, हे ऑपरेशन विजय जे आहे तर 1961 आणि 1999 या कारगिल विजयासाठी विजय असं म्हटलं जातं. तर हा ऑप्शन फक्त कट झाला, म्हणजेच अ, ब आणि क. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क. ठीक आहे. हे कशावरती प्रश्न होता? हैदराबाद संस्थान. मग तुम्हाला हैदराबाद आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे कंपल्सरी टॉपिक करून जायचं आहे, कारण या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं एक छोटीशी सूचना, ही रिव्हिजन बॅच आहे आणि या रिव्हिजन बॅच साठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण आली तर या नंबरवरती फोन करा आणि तुमचा सराव होणं खूप गरजेचं आहे. तर सरावासाठी नितीन अहिराव सर तुम्ही ऐका, मोटिवेशन साठी त्यांना किंवा वाचत असतं धडपडणारे तरुण या चॅनलचे ते ओनर्स आहेत, ऍडमिन आहेत. तर त्यांची टेस्ट सिरीज आहे, ह्या टेस्ट सिरीज साठी त्यांना फोन करा, ते डिटेल्स मध्ये माहिती देऊन देतील तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण 2019, 21 आणि 22 ह्या वर्षी झालेली जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये इतिहास या प्रश्नाची सगळी उत्तर बघितलेली आहेत. बघा, सातत्य हे माणसाला एका अति उच्च दर्जाच्या लेवलवरती नेऊन ठेवतं. द माउंटन मॅन, फॉर एक्झाम्पल माउंटन मॅन. तुम्ही दशरथ मांझी यांचं उदाहरण बघितलं असेल. दशरथ मांझी काय केलं होतं की पत्नी प्रेग्नंट होते आणि डोंगर चढून पलीकडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बराच वेळ लागला, म्हणून पत्नीचं निधन झालं आणि त्या डोंगरावरतीच तिने जीव सोडला. म्हणून दशरथ मांझीने विचार केला की या डोंगरामुळे जर माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर या डोंगराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जिद्द हे माणसाला पागल बनवते आणि त्याच पागल माणसाला माणसं पुस्तकामध्ये आणि पुस्तकांच्या धड्यामध्ये शिकतात. दशरथ मांझी यांचा पंतप्रधानांनी सत्कार करावा किंवा राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन सत्कार करावा एवढी गौरवाची गोष्ट काय केली असेल तर त्यांनी जवळपास 55 किलोमीटरनी अंतर पार करून जाण्याचा जो रस्ता होता फक्त 15 किलोमीटरचा रस्ता केला आणि जवळपास 110 किलोमीटर रुंद हा डोंगर फोडला होता. हे जे डोंगर दोन दिसतात तुम्हाला, तर हे डोंगर आणि हा रस्ता, तर एवढा रस्ता त्यांनी बनवलेला होता. लक्षात घ्या की जिद्द आणि सातत्य. अंगठ्याच्या पायाला दशरथ मांझी नावाचा मूवी आहे, तो तुम्ही नक्की बघितला पाहिजे जर खूपच डिमोटिवेट होत असेल तर. तर दशरथ मांझी यांच्या पायाला साप चावला, अंगठ्याला. त्याने अंगठा तोडला पण काम करायचं सोडलेलं नव्हतं. सतत काम केलं, 22 वर्ष काम केलं होतं आणि 22 वर्षानंतर लोकांनी यांना वेडं ठरवलं की हा माणूस वेडा झाला, डोंगर फोडतोय. आणि 22 वर्षानंतर जेव्हा तिथून रस्ता बनला त्यावेळी लोकांनी धड्यामध्ये शिकायला सुरुवात केली होती दशरथ मांझी यांना. म्हणजे सातत्य आणि जिद्द ह्या दशरथ मांझी यांनी त्या डोंगराला त्याची अवकात दाखवून दिलेली होती. कदाचित आपण आपला अभ्यास एवढ्या ताकदीने आणि एवढ्या प्युरिटीने करायचा आहे की आयोगाच्या पेपरला आपल्याला त्याची काय करायचे तर पात्रता दाखवून द्यायची आहे. सो हा एक मोटिवेशनचा डोस होता. लक्षात ठेवा, आपण जोपर्यंत स्वतःला विजेता घोषित करत नाही, सातत्य ठेवून, तोपर्यंत तुम्ही विजेता होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की गट क हे मुख्य परीक्षा जे आहे तर याच्यासाठी टॉपिक कोणकोणते आहेत तर अतिसंभाव्य लेक्चरची पुढची सिरीज येते, तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर अतिसंभाव्य सिरीज मध्ये तुम्हाला प्रश्नही काढतो आणि महत्वाचे टॉपिकही सांगून देतो. त्यानुसार मग तुमच्या अभ्यासाला एक गती येणार आहे. त्याचबरोबर इतिहास हा विषय अत्यंत सोपा होणार आहे. तुम्हाला जर अभ्यासामध्ये जर काही अडचणी असतील, अभ्यास करायचाच आहे आणि तो ऍटिट्यूडने करायचा आहे. हा ऍटिट्यूड बघितला या प्राण्याचा, हा प्राणी कोणता आहे? लायन आहे, सिंह आहे. आणि या प्राण्याचा ऍटिट्यूड काय? मेला तरी चालेल पण गवत खात नाही. तर या वर्षी 2023 ला 17 डिसेंबर ही आपल्या आयुष्यामध्ये इतिहास बनवणारी तारीख घोषित केली पाहिजे. म्हणून त्याला सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे. लक्षात ठेवा, अभ्यासामध्ये जर काही अडचणी आल्या तर नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपवरती माझा नंबर जर सेव्ह केला आणि मलाही तुमचं नाव पाठवलं तर मी सेव्ह करून घेतो, म्हणजे जेणेकरून मला तुमच्या बरोबर कनेक्ट राहता येईल. त्याचबरोबर काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते. जसं टेलिग्रामवरती पाठवतो तसे व्हॉट्सअपवरती पाठवले की तुम्हाला क्लिक होऊन जाते की काहीतरी अपडेट आलेली आहे. तर अभ्यासासाठी हा नंबर दिलेला आहे. आणि कधीही लक्षात ठेवा की दशरथ मांझीचे खूप सेंटेन्स सुंदर होतं. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. भलेही आज परिस्थिती कशी असो, वेळ बरे खली खराब असला तर माणूस खराब नाहीये, बरोबर? आपण खराब नाहीये. आपली वेळ भलेही खराब असली आणि म्हणून ह्या वेळेला चांगल्या वेळेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. चलो, तुम्हा सगळ्यांना 17 डिसेंबर साठी खूप खूप शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.